गुड मॉर्निंग भावांनो. तर आज आहे दुसरा दिवस. सकाळ झालेली आहे. वाजले आहेत 11. रात्री झोपलो कितीला? 6:30ला नाही झोपलो आपण. रात्री झोपलो आहे 5:30ला झोपलो आहे. रात्री आम्ही झोपलो 5:30ला आणि आता वाजलेत 11. आपले नितीन भाऊ स्विमिंग पूल साफ करायचं काम चालू आहे आमचं. आम्हाला अजिबात घाण नको आहे, त्यामुळे आम्ही स्विमिंग पूल साफ करतोय. तर भावांनो, सकाळचा व्ह्यू असा आहे स्विमिंग पूलचा. तुम्हाला पूर्णपणे दाखवतो स्विमिंग पूलचा व्ह्यू आणि विलाचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. मला दाखवलं होता विलाचा गेट आहे, समोर मोबाईल टावर आहे आणि असा पूर्ण विला. इथे पोल्ट्री फार्म आहे, मोठा असा विला आहे. आम्ही लास्ट टाईम अविनाशच्या लग्नाला आलो तर तिकडे पोपटी जाळली होती. तर आज रात्री नक्कीच पोपटी जाईल. हा विलाच्या आतला एक गेट आहे जिथे गाडी पार्क होते. ओके, समोर आहे ते किचन आहे, चांगलं असं किचन आहे. इथे आपलं गणपती बाप्पा विराजमान आहेत. गार्डन आहे छोटंसं. इथे एक रूम आहे आणि इथे आपल्या आतमध्ये किचन सेटअप आहे, सगळा फ्रीज आहे, सेटअप आहे. आणि रात्री तुम्हाला सांगितल्याप्रमाणे समोर हे एक रूम होतं, त्याचा पुढे एक एंट्रन्स आहे, एक बॅक साईडला एंट्रन्स आहे आणि तिथे वॉशरूम आहेत आणि 2 रूम. एवढ्या मोठ्या विलावर फक्त आम्ही 4 जण आहे आणि कोण नाही, आणि होळीचा सण आहे. आम्ही लोक होळी नाही खेळत. तर भावांनो, तुम्हाला जर या विलावर यायचं असेल, पालीला आहे. पाली गावामध्ये आपला मित्र अविनाश आणि सागर गोले, अविनाशचा मामा आहे, त्यांचा हा विला आहे. मामा, खरंच थँक्यू, तुम्ही आम्हाला या विलावर एंट्री दिली. आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी मामांचा आणि अविनाशचा कॉन्टॅक्ट नंबर देईन. नक्कीच या. इकडे कमीत कमी तुम्ही 60 ते 70 पोरं, 60 ते 70 माणसं राहू शकतात. ओके, फॅमिली पण ट्रिप करू शकतात, तुम्ही नक्की करू शकता. शनिवार रविवार पण. फक्त एवढंच की तुम्ही आधी बुकिंग करा आणि विजिट करा, इकडे कॉन्टॅक्ट करा. इकडे आपल्या विलामध्ये कबूतर पण आहेत. वा, शॉक चांगले आहेत, एकदम मस्त असे कबूतर पाळलेत. कुकडू आहेत, कोंबड्या पण आहेत. जर कोणाला देशी गावरान कोंबडी खायची असेल, इकडे फक्त विला यूज करायला पण भेटेल तुम्हाला. जेवणासकट पण पाहिजे ते पण भेटेल तुम्हाला. न हाक मारता कुठे चाललायस? हा, आम्ही बाहेर नसतो तर तुझं काय झालं असतं? अविनाश शेठ भेटले आहेत, परशा भाऊ गाडी काढतायत. सावकाश काढा, सावकाश. हा, मामा धानुसरेकडे आलो आहे आणि आपला मित्र अविनाश भेटला आहे आणि त्यांचे मामा आहेत सोबत. तर आम्ही चाललो आता नाश्ता करायचं. बघत राहा तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ. बघूया तुम्हाला. परशा भाऊ गाडी चालवत आहेत, अविनाश शेठ आपले पुढे गेले आहेत. परशा भाऊला गाडी चालवायची होती तर बोललो चालो भाई, गाडी तुमचीच आहे, तुम्हीच चालवा. तर हे आपले नारकर भावाची सासरवाडी सागर गोलेचं गाव आहे. काय गावाचं नाव काय? नेनावली. सागर भाऊ होली प्लॅट चालू आहे, होळी खेळत आहे. आमचे सागर गोले भाऊ आले आहेत घरात. आला आता मारून बोलतो मग रात्री होली खेळून करतात रात्री. आम्ही नाश्ता तर नाश्ता चालू झाला आहे. मिसळ पाव. मला नाही माहिती बाबा. तर घ्यायला आलोय चिकन पाली डेपो जवळ. पाली बाजारमध्ये आलो आम्ही. सगळं जेवणाचं सामान घेतलं, बार्बिक्यूचं सामान घेतलं आम्ही. तर आम्ही आता आमच्या दिशेने निघालो. मस्तपैकी चांगला फुल एन्जॉयमेंट चाललंय पोरांची बाहेर. मस्तपैकी रंग लेके खेळ के भाई गाडा
ऍपिओली बाबू ऍपिओली टिका लाव एक पुढे आपण युट्यूबर आहे. काय बोलतोस तुमचे व्हिडिओ येईल बघा. त्याला आडवा बरं, चला. सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे. विलाच्या मागे व्ह्यू बघा आपला कसा आहे. आता आम्ही सकाळी बघतोय सगळं फिरून आल्यावर. वाजले आहेत किती वाजले? कुठे बघितलं आपण तिकडे हे किती वाजले? 2 वाजले. तर आता जायचंय पाण्यामध्ये डुबकी सरारा पारारा. तर आता आम्ही आहे किचन रूम मध्ये. किचन रूम मध्ये आमचं प्लॅन चालू आहे जेवण बनवायचं. दाखवतो तुम्हाला. तर व्हेज लोकांसाठी मॅगी. नितीन भाऊ हेल्प करत आहे. शेफ आहे किरण राऊत. आणि परशा व्हायचं सीख कबाबसाठी चिकनचं तयारी चालू आहे. आपलं असं एक किचन आहे विलामधला. गेटच्या बरोबर समोरच आहे. स्पेशल मॅगी बनवतो. लास्ट टाइम बनवलेली सांदोशीला. रोशन भाई मिस यू. तुला मॅगी बनवतोय. कसलं घेतलंय? कोंबडी दूध घेतलंय ना? डुकराचं. तर मस्तपैकी चिकन मेल्ट झालेलं आहे कबाबमध्ये. मॅगी मसाला रेडी आहे. फक्त हा मसाला टाकायचं काम करतोय. बाकी काय नाही भावांनो. बनवतो तर मीच आहे. हां, नितीन भाऊ बाकी बॅक सपोर्ट आहे नितीन भाऊचा. रेडी आहे मॅगी बनते. छान अशी मॅगी मेड बाय किरण. कशी आहे परशा मॅगी? एक नंबर. सीख कबाब मॅगीचा स्टॉल करा भाई. हां, बस आता एक तेवढा बिझनेस बाकी राहिला आहे. नारकरचं झालं खाऊन. नितीन भाऊ फुल मूडमध्ये आहे सीख कबाबच्या. परशा का ऐकच नाही आहे बाबा. तो बोलतो पाहिजे म्हणजे पाहिजेच बाई, बनवायचीच आहे. दोन दिवस 2 वेळा ट्रीपमध्ये मला तुम्ही लोकांनी चुक्या बनवल्या. 2 ट्रिपमध्ये परशाने चिकन बाजूला काढायचा पण भेटायचं काय नाही. परशा इकडे बघ. धन्यवाद किरण भाऊ. मेन म्हणजे आमच्या स्टिक कबाब मस्तपैकी रेडी झालेला आहे. आज परशा खुश आहे. लव यू किरण भाई, लव यू. आमचे नितीन दादा आले. संध्याकाळची पण तयारी आहे. जायचं होतं गोमूला. गोमू नितीन दादा पहिलं नितीन पहिलं टेस्ट कर ना. अविनाश आपला भाव आले. तुम्हाला सांगतो बघा काय विलाचं नाव काय? पालीपासून आर्यन आयुष फार्म हाऊस विला या नावाचं आहे. माझ्या मामाचा फार्म हाऊस आहे. सो तुम्हाला यायचं आहे तर नक्की व्हिजिट करा. लोकेशन खोपोली पासून 50 किलोमीटर आहे. पाली पासून फक्त 15 किलोमीटर आहे. बल्लाळेश्वर मंदिर पासून. बल्लेश्वर मंदिर जवळच आहे ना इथे. पालीचा गणपती. पालीचा गणपती. खडसामुळे गाव. तुम्हाला इकडे सगळ्या इम्युनिटी भेटतील. स्विमिंग पूल भेटेल. सगळं राहायचं 50 लोकांची कॅपॅसिटी आहे. मला मामा बोलले राहायची आपण 100 जणांची पण करू शकतो. 100 जण अजून आहे. अजून 2 फार्म हाऊस आहेत. 2-3 फार्म हाऊस तसे येणार. सगळ्यांची सोय आहे. राहण्यापिण्याची खाण्यापिण्याची सर्व सगळं जेवणा सगळं काय फॅमिली वगैरे सर्व. असा कडक आहे की बघा एन्जॉय बघा टाकून हा बघा एन्जॉयमेंट बघा. फार्म हाऊस बघा कसा परशाबाईंनी लपडा केलेला आहे. परशाबाईचा लपडा झाला आहे चायनीजच्या इथे. चांगला मोठा लपडा केला परशाने. तर वाजलेत 8:30. आम्ही पालीवरून आलो. परशाबाईने एवढं एक मॅटर केलं पण तरी पण परशाबाईने मॅटर नाही केलं. म्हणजे मारामारी नाही केली. त्या लोकांना वाटलं परशा एकटा आहे. आम्ही लोक सामान घ्यायला बिझी होतो तिघजण. पण परशा त्यांना बोलला बाई काय झालं ते विषय झाला. पण परशाने समोरच्याला मारला ना, आज मोठी गोष्ट झाली. आणि आम्ही समोरच्यांना ठोकला नाही, ही मोठी गोष्ट झाली. आणि परत आम्ही विलामध्ये आलो आहे. तर भावांनो रात्रीचे वाजले आहेत 10 दुसऱ्या दिवसाचे. आणि किरण राऊत मेड बाय राईस. पनीर क्रिस्पी, थोडी कल्पी पण झाली असेल. आणि नितीन भाऊ मेड बाय चिकन ग्रेव्ही. आणि परशा एटिंग. राईस कसा झालाय परशा? एक नंबर. राईस कसा आहे? एक नंबर.
आपली जबाबच नाही. स्वतः मेड शेप आपणच आहे सेल्फ. तर भावांनो, आज आहे कितवा दिवस आपला? तिसरा दिवस आहे. नाईटला आम्ही त्या दिवशी निघालेलो आणि आता वाजले आहेत 2. नितीन भाऊ रेडी, नारकर भाऊ रेडू बोलतोय रेडी. बॅक टू मुंबई. परच्या बाय मस्त सगळे साफसफाई झाली. विला एकदम मामा थँक्यू 2 दिवस स्टे करायला दिला. धन्यवाद. आणि तुम्हाला मी कधी विसरणार नाही. आणि आता यापुढे आमच्या मुंबईवरून कोणी मित्र येत असेल, रोशन पवार तुला तर खूप माहिती आहे. मुंबईवरून आमचे कोणी मित्र येत असेल विलावर, तर त्यांना आम्ही सांगेलच तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. नक्की इथे तुम्ही व्हिजिट करा पालीला. चांगला असा विला आहे. बघितला तुम्ही पूर्ण व्ह्यू मी तुम्हाला दाखवलेला आहे. आणि इथे पोल्ट्री फार्म पण आहे. चांगलं लय मोठं चांगला आहे विला एकदम. काही प्रॉब्लेम नाही. CCTV सगळं आहे. त्यामुळे व्हिडिओचा आज आपला मुंबईची ट्रिप एंड आहे. मुंबईला जाऊन आपली ट्रिप एंड होईल. व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा, स्किप नका करू. तर आता ड्राईव्ह करत आहे परशा बाय. दोन्ही गेट आपले बंद. परशा बाय निकल गए. एक्झिट. बाय बाय. आर्यन विला आपल्याच नावाने आहे विला. माझं यूट्यूबचे चॅनल तुम्हाला माहितीच आहे, आर्यन राऊत. विलाचं नाव आहे आर्यन. तर आपलाच विला आहे. मामांचा विला म्हणजे आपलाच विला आहे. तर गेट पण क्लोज. नितीन भाऊ आणि माझ्या हस्ते गेट क्लोज होत आहे. समोरच मस्तपैकी मोबाईलचा टावर आहे. असा आहे असा आणि असा हा आर्यन. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतीलच. हे बघा, तुम्ही माझं नाव घ्या की आम्ही आर्यन राऊत याचं यूट्यूब चॅनलचं आम्ही बघितलं होतं. तर यांना कॉल करा तुम्ही आणि माझं नाव घ्या, तुम्हाला नक्की डिस्काउंट भेटेलच. दिलं मी सर्व उरलेलं त्यांना दिलं. वाजले आहेत 4. आम्ही आलो आहे बॉम्बे पंजाबी काय फॅमिली रेस्टॉरंट. आता बघ, आता जेवण ऑर्डर केलेलं आहे. खाली आहे. थोड्या वेळात भरेल. आम्ही जेवून निघू. नवीन लुक माझं कसं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तू कमेंट करू नका. तर जेवण आलेलं आहे. परशाने माझ्यासाठी अंडा मसाला, नितीन आणि नारकरसाठी काजू मसाला. आम्ही आमची वेज खात. आम्ही स्टार्टअप करतोय. तुम्ही पण या. फायनली आमची ट्रिप संपायला आली आहे. आणि पनवेलच्या आधी मी परशाबाईला गाडी दिली आहे. त्याला एक्सप्रेसला गाडी चालवायची होती. तर बोललो घे बाई चालव बिंदास. मी बाजूला बसलेलो आहे. तर फायनली परशाने पण गाडी हातात घेतली. मस्तपैकी चांगली गाडी पद्धतीने चालवतो आहे. एक त्याला एक्सपिरियन्स भेटला आहे एक्सप्रेसला गाडी चालवायचा. भावांनो, जर तुम्हाला खरंच गाडी चालवायची असेल आधी पहिलं नॉलेज घ्या. बाजूला एक्सपिरियन्स ड्रायव्हर असेल तरच मग तुम्ही गाडी एक्सप्रेसला घ्या चालवायला. एवढं नॉलेज देतो.